अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर आज कोल्हापूर नेक्स्टच्या वतीने महापौर सौ रुपाराणी निकम यांना निवेदन सादर करण्यात आले। जनता दरबारात महापौरांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। शहरात प्रशासकीय कालावधीत तसेच त्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली असून फेरीवाल्यांबरोबरच अनधिकृत बांधकामांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील डीपी रोड अनेक रस्त्यांवर अशी बांधकामे झाल्यामुळे शहराच्या विकासात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। क्रेडाईच्या अभ्यासानुसार प्रस्तावित 123.18 किलोमीटर डीपी रोडपैकी तब्बल 55.40 किलोमीटर रस्ते अद्याप वापरात आलेले नाहीत। यामागे मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हे प्रमुख कारण असल्याचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण यांनी स्पष्ट केले। राज्य शासन, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही महानगरपालिका प्रशासन कारवाईत टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत शहराच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केली। याचबरोबर नगर रचना विभागाच्या चुकीच्या निर्णयांमुळे अतिक्रमणांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक प्रदीप उल्पे यांनी केली। तसेच खोल खंडोबा मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर सौ रुपाराणी निकम यांनी आयुक्तांना तत्काळ पाचारण करून संबंधित विषयाची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले। यावेळी हिडको एकता संघटनेचे दीपक देसाई, अनिरुद्ध कोल्हापुरे, ओंकार गोसावी, अमित टिकले, विकी मोरे, सोहम कुराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।